नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। गोकुळ शिरगाव पोलिसांचा थरारक ॲक्शन मोड। एमआयडीसी मर्डर केसमधील 3 आरोपी अवघ्या 4 तासात अटक। कागल पंचतारांकित एमआयडीसी परिसरातील बँक ऑफ इंडिया शाखेजवळ एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली होती। मात्र गोकुळ शिरगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास करत अवघ्या 4 तासाच्या आत या खुनाचा गूढ उलगडा केला असून या प्रकरणी 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। 16 जून रोजी सकाळी 8:30च्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्यानंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात सदर तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। तपासादरम्यान पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात यश आलं असून रंजन कुमार वीरेंद्र भर असं मृत तरुणाचं नाव आहे। खुनाचा गुन्हा उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला। तपासाचे धागेदोरे हाती लागताच पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सनी मुन्ना भर, रोहन मुकेश भर आणि अर्जुन मुकेश्वर सिंह या तिघांना ताब्यात घेतले। पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत त्या 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। ही धडाकेबाज कामगिरी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पोलीस अंमलदार दीपक मोरे, औदंबर कोरे, पोलीस सब हेड कॉन्स्टेबल सलीम शेख, संदेश कांबळे, कुलदीप सूर्यवंशी, अमर पाटील, महादेव गुरव आणि सागर पाटील यांच्या पथकाने केली आहे। अवघ्या 4 तासात आरोपींच्या मुसक्या आवळणाऱ्या या पोलीस पथकाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।